नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. बायकोच्या हौशेपोटी आम्ही सकाळी रायगड पाहायला निघालो. जाताना रायगडाचे निसर्ग पाहत होतो. आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहत पाहत आम्ही रायगडाच्या जवळ आलो. रायगड पाहतो, भला मोठा रायगड पाहून मनाला आनंद झाला व आम्ही रायगडचे रोपवेचे तिकीट काढून सरळ जात होतो. आमचा मोठा बाई हळूहळू चालत होता. मोठा बाईला जोरात बोललो, हे चल रे बाबा. तेवढ्यात काकांनी जय शिवराय बोलून तिकीट चेक करून घ्या असं सांगितलं. आमचे मोठा बाई हसत होते व या दादाला तिकीट दाखवून आम्ही पुढं सरकलो. पाहतो तर काय, राजांची भली मोठी मूर्ती. सगळ्यांनी त्या राजांच्या मूर्तीला नमस्कार करून आम्ही पुढे आलो. रायगडांची उंच अशी ही रायगडाची उंची पाहून मीही थक्क झालो व राजांना नमस्कार केला व आमची चिमणीही मागे येऊन राजांना नमस्कार करत होती. तेवढ्यात काकांनी सांगितले की बाबांनो, रोपवे आलेला आहे, तुम्ही बसून घ्या. वर आमचे मोठा भाई हसत होते कारण की ते खूप घाबरत होते आणि पहिल्यांदाच ते रोपवेने जात होते. व असं पाहता पाहता आमचा रोपवे निघाला आणि जात असताना मनात भीतीही होती कारण की पहिल्यांदाच मी पण रोपवेने जात होतो आणि महाराजांचा मावळा आणि तो पायी जाणार नाही म्हणलं तो मावळा कसला. पण मी बायकोच्या हट्टापोटी पहिल्यांदाच रोपवेने जात होतो. पाहतो तर काय, बऱ्यापैकी आम्ही अर्ध्याच्या वर आलेलो होतो. सगळे आनंदाने पाहत होते. आमची चिमुकलीही पाहत होती, तिलाही आनंद वाटला. पाहता आम्ही बऱ्यापैकी 1000 फूट वरती आलेलो होतो आणि सर्व निसर्गरम्य वातावरण पाहून मनाला खूप आनंद वाटत होता. व अर्ध्यात आल्याच्या नंतर एवढं करत आम्ही रायगडावर पोचलो. मूर्तीचे व राजांच्या संबंधीचे दर्शन घेतलं. आपले हे हिरोजी इंदोलकर यांच्या पायरीचंही दर्शन घेतलं. पाहता पाहता आम्ही राजांच्या सदरेपाशी जाऊन राजांना नमस्कार करत राजांना मानाचा मुजरा केला व हा छोटासा मावळा माझ्याकडे पाहत होता. पाहता पाहता आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर हे आपल्या रायगडाचे सौंदर्य पाहून मनाला थक्क झाले व परत मी आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा व निसर्गाचा पाहणी करत मी रायगडाचा आनंद घेत होतो. व आपल्या मावळ्यांनी बांधलेला आयुष्यात येऊन एकदा तरी पाहावा ही मावळ्याची निशाणी आहे आणि प्रत्येक मावळ्यांनी यावा. आणि आपला मावळ्यांनी रायगड कसा बांधला. होळीच्या मैदानावर पोचलो व राजांचे तिथं नतमस्तक होऊन राजांचे दर्शन घेतले. या होळीच्या मैदानावरील पुतळ्याचे एक रहस्य आहे, तो खरा मावळाच सांगू शकतो. मित्रांनो, या राजांच्या मूर्तीचं काय रहस्य आहे ते मला तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा मित्रांनो. व दर्शन करून मित्रांनो रायगड मी थोडक्यात तुम्हाला दाखवले आहे. व आम्ही परत रोपवेने रिटर्न परत येत होतो कारण की आमची वेळ झालेली होती. वेळेच्या अभावी मला निघावे लागले मित्रांनो. व आमचा रोपवे परत रिटर्न निघाला होता व परत वरतून मी परत सह्याद्रीचा दर्शन केले व याच सह्याद्रीनं माझ्या राजाला खूप मोठं मदत केलेली होती. म्हणून त्या सह्याद्रीलाही माझे नमस्कार. व असं करत आम्ही अर्ध्यामध्ये पोचलो होतो मित्रांनो. तर सह्याद्री नटलेला हा रायगड किल्ला मित्रांनो पाहून तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. व आम्ही असे करत सर्वजण खाली येत होतो. त्यावेळेस आमची ही चिमणी थोडीशी घाबरलेली होती कारण की
एवढ्या उंचावरून ती पहिल्यांदाच खाली येत होती व दोघींना पकडून ती बसलेली होती. थोडीशी घाबरलेलीच होती. आपल्या मुलांना आपल्या राजाचा इतिहास सांगणे व त्या इतिहासाविषयी माहिती देणे हे आपले काम आहे. हा छोटासा ब्लॉग बनवून मित्रांनो सगळ्यांना माहिती देण्याचं मी काम केलेलं आहे. काही चुकलेलं असेल तर मोठ्या मनाने माफ करावं मित्रांनो, कारण की मीही ब्लॉग नवीनच बनवत आहे मित्रांनो. तरी हा माझा दुसरा ब्लॉग आहे. नक्की सांगा मित्रांनो. जय भवानी, जय शिवराय, जय हिंदू राष्ट्र.